पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो प्यारेलाल. कुठेतरी चेंडू गळीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल. चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतो पुन्हा प्यारेलाल. ऑफ साईडला टोलण्याचा प्रयत्न, पण अतिशय सुरेख असा झेल आणि प्यारेलाला शून्यावर झेलबाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज सोहम. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती सोहम याने. पाहूया सेकंड राऊंड मध्ये कशा प्रकारे खेळ करतो सोहम. सुरेख असं ढेल टिपला जातो त्या ठिकाणी मित्रांनो प्रसादाच्या माध्यमातून. शून्यावर बाद होतोय प्यारेलाल. थोडासा हताश पावलाने रवाना होतोय खेळाडू कक्षाकडे. नवीन फलंदाज रवाना होतोय सोहम. मित्रांनो आपण कधीपासून लढत म्हणतो, पण लढत नाही, मैत्रीपूर्ण लढत आहे. एका परिवाराचे सगळे 2 पिढ्यांचे खेळाडू ते मैदानावर खेळत आहेत. पाहूया पहिल्या षटकातील नक्कीच मैत्रीपूर्ण लढत. तिसरा चेंडू ऑन साईडला फेकून द्यायची चेंडू. बराच काळामध्ये चेंडू झेल होईल काय. क्षेत्रक्षक धावतोय चेंडू मागे. चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाचं खातं खोललं जात आहे. नारळ फोडलं जात आहे. श्री गणेश होतोय. धाव संख्या होती ती 2. प्रियांश संघाचे कर्णधार स्वतः अक्षय मनरा यांचे अतिशय सुंदर क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मध्ये जोराचा फटका ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू येईपर्यंत 1 धाव. संत गतीने पुढे पुढे सरकत असताना धाव संख्या होती ती 3. 1 बाद 3. जोरदार हिट पाहूया. नक्कीच एक लॉलीपॉप चेंडू दिला होता. एक बिग हिट करण्यासाठी चेंडू दिला होता. बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आघात झालेल्या चेंडूवर फक्त 1 धाव जोडली जाते. धाव फलक 1 ने पुढे सरकतय. धाव संख्या होती ती 4. 1 बाद 4. लेग साईडला टोलचा चेंडू बॅटच्या टोला कुठेतरी चेंडू लागतोय आणि किपर अजय मनरा यांच्या सुरक्षित हातामध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. संशय लागणारा दुसरा फटका. दुसऱ्या विकेटचं पतंग. दुसऱ्या विकेटचा हादरा. दुसरा विकेट. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज रवाना होतोय संकेत. अतिशय दयनीय अशी अवस्था आपण पाहतोय. फक्त 4 धावा जोडल्या जात आहेत. एकंदरीत या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. तर आपण पाहतोय मित्रांनो श्री गणेश मित्रमंडळ आयोजित मनेरा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतोय. श्री भूषण मनेरा, श्री अजय मनेरा, श्री शरद मनेरा, श्री रोहित मनेरा आणि श्री निलेश मनेरा आणि कुमार निशिकांत मनेरा या सर्व आयोजकांचं या स्पर्धेच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक आभार. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक मयूर मनेरा. बघा मयूर हाच तो मयूर मनेरा ज्याने पहिल्या मॅच मध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. तोच पुन्हा आता मार्गस्थ सामना करेल तो अर्जुन. निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी रोख लावून ठेवतोय फलंदाजांना. पहिला मार्कवर मयूर. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेळ घेतोय. फर्निचर विकतोय.
गडी बाद. दांडी गुल करून टाकतोय. नवीन फलंदाज रवाना होतोय. भूमीत सुरेख गोलंदाजी करतो आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मयूर. षटकातील पुढचा चेंडू भूमीत याला. ऑन साईडला नटराज स्टाईल चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जातोय चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक 4 न पुढे सरकतोय. धाव संख्या होती ती 8. सुरक्षित क्षेत्र पाहायला मिळतंय. फक्त ओ माय गॉड गच्चलाचा थ्रो येतोय आणि अगदी चपलाईनं एक धाव कंप्लीट. धावफलक 2 न पुढे सरकतंय. धाव संख्या होती ती 11. अजूनपर्यंत मयूर याच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शेष. व्हीआयपी डाईटच्या एंड करून गोलंदाजी करताना फलंदाज भूमीत याला. संकेत याला. यावेळेस मात्र सन्मान देतो चेंडूला. हा न करता कुठल्याही प्रकारची गरज नसताना गडी हा धावचीच्या रूपाने बाद होत आहे. गडी बाद. येस डीजे. नक्कीच भूमितेची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मणिलाल. पहिल्या सामन्यात मणिलाल याला आपल्या नावाला अशी साजेशी खेळी करता आलेली नाही. पाहूया या सामन्यामध्ये आपल्या संघाची जबाबदारी असेल. धाव संख्या झालेला 11. धाव संख्या होती ती 11. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरी षटक हाताळतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सामुराई फलंदाज संकेत. मणिलाल फुलटा चेंडू. काय क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. जणू काही चुंबक हाताला लागतोय का काय. एक धाव पूर्ण होत आहे. धावफलक 1 न पुढे सरकते. धाव संख्या होती ती 12. सामना करेल तो संकेत. बघूया संघाची आपली पूर्ण जबाबदारी कशा प्रकारे पेलतोय. जोरदार मारलेला हिट पाहूया किती धाव. पंचांचा इशारा 4 धावांचा. 4 धावांची संघाची धावसंख्या होत आहे ती 16. आपल्या संघाची खूप मोठी जबाबदारी संकेत मनेराच्या खांद्यावरती
रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेस. पंचांचा निर्णय 6 धावांचा. 6 धावांची संख्याची धावसंख्या झालेली आहे ती 22. सुशांत याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात आणि 3 चेंडूवरती 11 धावा खर्च करतोय. तसेच समोरच्या संघातील संकेत मनेरा महत्वाचा खेळाडू याने आतापर्यंत जबरदस्त म्हणजे अशी खूपच चांगली कामगिरी बजावलेली आपल्या संघासाठी. पाहूया तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल तर पुन्हा संकेत. पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा बिग हिट आणि पंचांचा हात आकाशाकडे. 6 धावा सिक्सर. एम एस प्लॉट या संघाची धावसंख्या दिली 4 बाद 28. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना केला तर पुन्हा बघूया षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी संकेत मनेराला चालून आलेली आहे आणि पारितोषिक लावले तर ऋतिक मनेरा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय का बघूया. हो हो पुन्हा बिग हिट. परंतु पंचांचा 4 धावांचा इशारा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 32. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा तो संकेत. थोडं 2 पावला स्टेप करून पुढे चालत येऊन फटका मारलेला आहे संघाचे कॅप्टन मध्ये अक्षय मध्ये तिथं क्षेत्ररक्षण अतिशय उच्च क्षेत्ररक्षण आणि 1 धावावरती समाधान. 1 धावाची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 33. सुशांत याचा अतिशय महागड षटक म्हणायला लागेल या मनेरा प्रीमियर लीग मध्ये. आतापर्यंत त्याने आपल्या एका षटकामध्ये 22 धावा खर्च केलेल्या आहेत. खूपच महागड षटक सुशांत याचं. अंतिम आणि शेवटचं षटक प्रसाद ठाकरे घेऊन येत आहे. बघूया कशा प्रकारे सामना करतो तो संकेत मनेरा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सामना करायचा संकेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जमीन लगेच जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निशिकाण्याचं. तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी संकेत मनेरा यांच्याकडे आणि 2 धावेची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. अंतिम षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो संकेत. हो हो पुन्हा बिग हिट. बघूया अक्षय खूप चांगले प्रयत्न. अक्षय खूप चांगला झेल पकडलेला आपल्या संघासाठी आणि संकेत मानेरा हा झेलबाच्या स्वरूपात पॅव्हलियन मध्ये परतताना त्याच्या वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे संकेत याची. खूप चांगली खेळी केली संकेत याने. महत्वाचा गडी बाद केलेला आहे प्रसाद ठाकरे याने. अंतिम षटकातील तिसरा चेंडू सामना करेल नव्याने आलेला फलंदाज अंश मनेरा. पंचांचं हात समांतर.
अतिरिक्त धावसंख्या भर धावसंख्या झालेली आहे ती 5 बाद 36. पाहूया पुढील चेंडू सामना करेल तो अंश. बिग हिट करण्याचा प्रयत्न त्रिफळाचीत अंश मनेरा. मित्रांनो चालू असलेला सामना एम स्पोर्ट वर्सेस प्रियांश. प्रथमतः फलंदाजी करताना आपल्या संघासाठी धावसंख्या झालेली आहे ती 5 बाद 36. अंतिम षटकातील मला वाटते चौथा चेंडू सामना करेल तो ऑन द बॉलिंग मार्क प्रसाद. षटकातील प्रचंड ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. बाईटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. धाव फलक हळूच एक न पुढे सरकत आहे. धावसंख्या पाहायला मिळते 37 ऑन द बोर्ड. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर एकंदरीत 4 चेंडू टाकून झाले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी, थोडस कमबॅक करतोय प्रसाद. आतापर्यंत प्रसाद याच्या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 5 चेंडू टाकून झाले आहेत. शेवटचा चेंडू समजेल फलंदाज मणिलाल. ऑन द बॉलिंग मार्क प्रसाद. राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना ऑन साइडला फेकून देतोय. हे ओ माय गॉड, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सीमारेषा लगेच चेंडूला आणलं जातंय. सुरेख चपळाई पाहायला मिळतंय आणि गडी बाद होतोय धावच्या स्वरूपाने. बॅक टू द डगआउट. येस इट इज. एकंदरीत 39 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया काय पंचगिरी आपण सकाळच्या सत्राबद्दल पाहतोय. दोन्ही पंच अतिशय पुरेपूर अनुभव दोन्ही पंचांजवळ. प्रत्येक चेंडूचा अगदी बारकाईने निरीक्षण करून आपल्या प्रत्येक सामन्यासाठी आपल्या जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावत आहेत. अतिशय बऱ्याच वर्षाचा अनुभव दोन्ही पंचांजवळ. आपल्या गावची स्पर्धा पाहतोय मित्रांनो आणि मनेरा प्रीमियर लीग अतिशय दिमागदार असे आयोजन आपण पाहतोय. पूर्ण अलीतील ही स्पर्धा आणि मी सकाळपासून पाहतोय मित्रांनो. आजचा रविवार कोंबडे आणि बकरे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे अशा सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सस्ने मनपूर्वक आभार. मी आवाज देऊ इच्छितो पुढील नाणेफेकीसाठी. कृष्णेश इलेव्हन वर्सेस परशुराम स्मृती संघाचे दोन्ही कर्णधार व्यासपीठासमोर यावे. नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठासमोर यावे दोन्ही संघाचे कर्णधार. चला दोन्ही टीम दरम्यान टॉस करण्यात जाईल. इनिंग ब्रेक नंतर लगेचच दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय अतिथींच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. मी चला अतिथींना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मनेरा परिवारातील ही स्पर्धा पाहतो मित्रांनो. MPL अर्थातच मनेरा प्रीमियर लीग. पंडितजी मनेरा आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यायचंय. संपूर्ण टेलिकास्ट आपण पाहतोय. रोहन तरे
बीटीसी भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकतोय संघ रोशनेस 11. सन्माननीय अतिथींना विनंती करतो आपण स्थानापन्न बनवायचं. रोशनेस 11 तर प्रथम टॉस जिंकतायत. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करत असताना आपल्यामध्ये कुठले असे गोलंदाज आहेत की समोरचा तेवढा ताकद संघ, कारण आपण पाहतोय परशुराम स्मृती 11 आपल्या गावातील ही टीम आणि पूर्णपणे अनुभव आपल्याजवळ आहे. कुठले असे गोलंदाज असतील त्या समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमच्याकडे यश आहे, साहिल आहे, चिराग आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना कमीत कमी 40 धावांच्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 4 षटकाचा सामना असणार आहे. एकंदरीत 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. आपल्या संघाला बेस्ट ऑफ लक. तर प्रथम फलंदाजी करायची आहे. कुठले असे फलंदाज आपल्यामध्ये असणार आहेत की समोरचा तेवढा ताकदीचा संघ आहे, कुठले असे फलंदाज असतील? तुषार आहे आमच्याकडे आणि निलेश आहे. किती धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न असेल? ते जर खेळले तर 92-93 धावा मारू आम्ही. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही सेंचुरी मारण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. आपल्या संघाला बेस्ट ऑफ लक. मी आपणास घेऊन जातोय समोरच्या कक्षामध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समोर सज्जन. धन्यवाद. धन्यवाद. रिलायन्स 11 संघासमोर धावसंख्येचा टार्गेट ठेवलेला 39. पाहूया कशा प्रकारे सामना करत तो अजय मनेरा. अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव. सलामीचे फलंदाज बंधू अजय आणि अक्षय. पहिल्या सामन्यात अक्षयने निराशा केली होती. बघूया पुन्हा चान्स मिळालाय त्याला. दुसरा चेंडू सामन्यावर अजय. ऑफ साइडच्या दिशेने टाकले चेंडू अवांतर धावसंख्येत भर. पंचांचा अवांतर धावसंख्येचा इशारा. वाईड बॉलची धावसंख्या झालेले एक. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो अजय. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. शेवटी एक धाव पूर्ण आणि स्ट्राईक वरती मला वाटतं परत आले अक्षय. पाहूया अक्षयला सुवर्ण संधी आहे. रिव्हर्स शॉट मारला तर अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 3-2. 3. अक्षय मनेराला सुवर्ण संधी. रिव्हर्स शॉट मारला, सिक्सर मारला तर घाऱ्यांच्याकडून 1000 रुपये. रिव्हर्स 6. पाहूया पुढील चेंडू सामना करतो अक्षय. ओ बिग हिट. पाहूया आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. असे अतिशय असे अनुभवी पंच सतीश नाईक यांच्याकडून 4 धावांचा इशारा. ऑफ साइडला ढकलण्याचा प्रयत्न पाहूया आणि मनेलाचा सुंदर झेल. अक्षय हा पॅव्हलियन मध्ये परतताना बिग विकेट. बडी विकेट अक्षय मनेरा. मोठा आजरा. एक मोठा मासा गळाला बसतोय. नवीन जातो. नक्कीच मी मगाशी ऐकले होते की बराचसा भरपूर सराव करत असताना या फलंदाजाला पाहिलं होतं आणि आपल्या विकेट टाकतोय आणि नवीन फलंदाज रवाना होतोय. आयुष गोलंदाजी मार्कवर फलंदाज ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. या अगोदरच्या चेंडूवर गडी बाद करतोय आणि हा चेंडू निर्धाव टाकतोय.
कमबॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मग सरसावून करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका ऑफ साईडला. ओ माय गॉड, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं विजयाच्या माध्यमातून, मणिलाल याच्या माध्यमातून. सीमारेषा लगत त्या चेंडूला अडवलं जातंय. 2 षटक समाप्ती, 1 षटक समाप्ती, 1 षटकाखेर. धावसंख्या पाहायला मिळते एकंदरीत 9. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण मणिलाल यांचं मॅरेथॉन क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आपल्या संघासाठी नक्कीच त्याने 2 धाव वाचवलेल्या आहेत. बघूया पुढील षटक घेऊनसाठी कोण गोलंदाज येत आहेत. नक्कीच एक ऍथलेटिक ऍक्वायर्ड पाहायला मिळालं होतं मणिलालच्या माध्यमातून. ज्या वेळेस चेंडू सरसावत होता सीमारेषा लगत आणि बरोबरच्या चेंडूला टिपलं गेलं आणि आपल्या धावासाठी आपल्या संघाने 4 धावा वाचवतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरी षटक हाताळतोय गोलंदाज संजय. लिजंड खेळाडू संजय मनेरा, खूप वर्षाचा अनुभव. बघा मित्रांनो, 1 दिवसाची मेजबानी असणार आहे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक सामन्यासाठी मी सकाळपासून पाहतोय मित्रांनो, प्रत्येक सामन्यासाठी गिफ्ट हॅम्पल, शीतपेय आणि जे गिफ्ट हॅम्पल दिले जात आहेत, म्हणजे कुठेतरी विचार केला तर या अंजूर गावातील दानशूर व्यक्तिमत्व प्रत्येक टीमसाठी आपलं पूर्णपणे समर्पण पाहायला मिळतंय. प्रत्येक संघ मालक असावं, प्रत्येक क्रिकेटर असो, या अंजूर गावाच्या सन्मानाचा क्रिकेटचा दर्जा उंचवणारी स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याकडे वळतोय. एकंदरीत संजय गोलंदाजी करत असताना अजय याला एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 9. 39 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करतो बघूया. पहिल्या षटकात दमदार फलंदाजी 9. संजय मनेराचा चेंडू अजय, अतिरिक्त धाव, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 10. संजय मनेरा याच्या षटकातील पहिलाच चेंडू पाहूया. सामना करेल तो अजय. दरम्यान अजय फलंदाजी मार्कवर ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्टीमध्ये चेंडू येत नाहीये. जोरदार असेल, काय घडलं त्या ठिकाणी, पंच सहमत नाहीयेत. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट. धाव फलक 1 न पुढे सरकताय. धाव संख्या पाहायला मिळतंय 11. 11 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवर संजय. यावेळेस मात्र फर्निचर बिघडतोय, दांडी गोल करतोय गडीबाद. बस डीजे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणाल संजय मनेरा यांची. आपला जुना अनुभव पाठीशी घालताना आणि संघाच्या हितासाठी नव्याने आलेला फलंदाज सुशांत, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला फलंदाज सुशांत. सामना करत संजय मनेरा यांचा. पुन्हा बिग हिट पाहूया. बिग 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 आणि पंचांचा हात आकाशाकडे. बिग सिक्सर. धाव संख्या 6 न पुढे सरकतंय. धाव संख्या पाहायला मिळतंय 17. बघूया खतरा ठरतोय का गोलंदाजासाठी. 17 आणि पुढचा खतरा कोणासाठी ठरतोय. गोलंदाजी मार्कवर संजय.
यावेळेस ऑन साईडला फेकून देतोय. एका टप्प्याच्या उचलून चेंडूला अडवलं जातंय. एक धाव पूर्ण. धावफलक 1 पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 18. आतापर्यंत संजय याच्या षटकातील एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 5वा चेंडू फलंदाज खेळण्यासाठी सज्ज अजय मनेरा ऑन द बॅटिंग क्रीज वर. यावेळेस मात्र ऑन साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये सहसा चेंडू येत नाहीये. एक धाव पूर्ण. या ठिकाणी सुंदर असे जेवणाची व्यवस्था जेवण बनवणारे आमचे भंडारी जनार्दन मनेरा, किशोर मनेरा, मारुती मनेरा, राजेश पाटील, सचिन मनेरा आणि अमर मनेरा या सर्व जे जेवण बनवण्याची व्यवस्था करतात या सर्व भंडारी दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सस्मित मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद. उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दरम्यान सुशांत यावेळेस मध्ये खराब चेंडूची फेक करतोय. दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. लाईटची अतिरिक्त फिन करतायत. हा फलक 1 पुढे सरकतोय. धाव संख्या होती ती 20. 20 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अजूनपर्यंत संजय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ओ माय गॉड काय फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करतोय आणि सरळ चेंडूला भेडकावून देतोय. सीमारेषा पार येतोय हा A1 क्वालिटीचा कणकणीत दणदणीत षटकार. जे घंटी वाजवतोय पूर्णपणे टन टन घंट्याचा आवाज करतोय. नाच करतोय. शंखनाद करतोय. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी आणि एकंदरीत धावा पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावा. काय फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. पूर्णपणे बन धन अर्पण करतोय. पूर्णपणे ताकदीचा उपयोग करतोय. येणाऱ्या चेंडूला सरळ भिटकावून देतोय. हवाई मार्गाने सुरई गावाला या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 6 पुढे सरकते. धावसंख्या पाहायला मिळते 37. आता मात्र 26. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावा. मित्रांनो आपण पाहत आहात MPL अर्थातच मनेरा प्रीमियर लीग आलेल्या सर्व पाहुण्यांचे गावकऱ्यांचे तसेच क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत. या आपल्याला पुनश्च विनंती आहे व्यासपीठावर येऊन आपली व्यासपीठाची शोभा वाढवावी. मला वाटतं कुठेतरी प्रेक्षकांमध्ये अंजूरगावचे सुप्रसिद्ध असे क्रिकेटर म्हणा ऑर्केस्ट्रा शतक नाव असलेले दिग्गज गायक असे राजेश पाटील या तुम्ही व्यासपीठावर यावे. नक्कीच येईल झाली आरतीची या गायकाचे गायक आपण पाहतोय राजेशजी यांना विनंती असणार आहे यायचंय स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. राजेशजी आपण यायचंय या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान सामन्याकडे बोलतोय. एक धाव कंप्लीट होते. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस बिग हिट काय घडलं त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय हवाई मार्गाने अंजूर गावाला येतोय षटकार. ठिकाणी जेवणाची व्यवस्था करत आहेत आपल्यासाठी. पूर्णपणे खरोखर क्रिकेटचा प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ माय गॉड काय फलंदाजी करतोय. झेल होईल काय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातंय. चेंडू येईपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय. 2 धाव पूर्ण. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर संकेत याला सुद्धा झेल टिपला जातोय. सुरेख झेल फलंदाज फेल. यस डीजे
एकदा गोलंदाजी मार्कवर संकेत 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस ऑन सेटला फेकून देतोय बराच काळ आनंदी चेंडू झेल होईल काय आणि झेल बाद. स्पर्धा उंचावणारी स्पर्धा मनेरा प्रीमियर लीग 2025. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा चेंडू जर हा चेंडू नेतावर टाकला तर कुठेतरी दडपण पाहायला मिळणार काय, कारण शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नेऊन ठेपणार काय. 7 चेंडू आणि 4 धावा. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटचे षटक, मॅजिकल षटक कोण हाताळतोय, काय घडणार या षटकामध्ये, काय घडलं या षटकामध्ये. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. मित्रांनो आपण पाहतात MPL अर्थातच मनेरा प्रीमियर लीग श्री गणेश मित्र मंडळ अंजुर आयोजित मनेरा प्रीमियर लीग आयोजक श्री भूषण मनेरा, अजय मनेरा, शरद मनेरा, रोहित मनेरा, निलेश मनेरा, निशिकांत मनेरा यांच्यातर्फे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हॅलो, शेवटचे षटक, निर्णायक षटक कोण हाताळतोय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्रिकेटमध्ये अनिश्चित असते मित्रांनो. कुठल्या क्षणी काय घडेल, काय बिघडेल याचं खरोखर भविष्य करणं हे उचित नसतं. कारण वेळी कुठला संघ, कुठल्या संघाचं पारडं जड होत असतं, कधी हलकं होत असतं. बघूया शेवटचे षटक, निर्णायक षटक कोण हाताळतोय. गोलंदाज अंश. 7 चेंडू आणि 4 धावा. मित्रांनो पाहत राहा, ऐकत राहा, कुठे जाऊ नका. या सामन्याला सोडून मनेरा प्रीमियर लीग 2025. चला थोडस स्पीडअप करायचंय. भरपूर वेळ घेतला तो मित्रांनो. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. तर पहिल्या जर चेंडू मध्ये एखादा निर्धाव चेंडू आला तर थोडस धडपड पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र हल्ली सन्मान देतोय, थोडस मिसफील पाहायला मिळतंय. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. बघा मित्रांनो, हा जो सामना जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. बघूया काय घडतंय. 5 चेंडू आणि 3 धावा. अम्ब्रेला फील्ड त्या ठिकाणी सजवलं जात आहे, कारण सामना जिंकणं तेवढंच महत्वाचं असतं. यावेळेस हवेत चेंडू झेल येईल काय, झेल सुटतोय. टर्निंग पॉइंट ठरू शकेल काय, कारण नक्कीच एक सोपा झेल होता. झेल धुकीला दान होतोय आणि 1 धाव पूर्ण होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. मला वाटतं त्या ठिकाणी पॅरेल मनेरा थोडेसे हताश आपल्या टीम वर्कवर, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी करत असतो तेवढ्याच क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं आवश्यक असतं, कारण एक सोपा झेल होता आणि झेल धरतीला दान झालं होतं. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा.
यावेळेस मात्र काय घडलं त्या ठिकाणी? पंच आमच्याकडे वळतायत, अतिरिक्त खून करतायत, दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. आता फक्त 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धावा. बघूया अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ धडक मारतोय. पूर्णपणे पारडं जड होत असताना प्रियन्सी 11 अंजूर संघाचं 1 धावेची गरज. यावेळेस ऑन साईटला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय आर पार सीमा पार, येतोय विजयी षटकार.